हॅलो फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण MBBS गव्हर्नमेंट कॉलेज SMLचा कट ऑफ बघणार आहोत। सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच अपडेट्स आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत। ओके, सो बघा, आणि काउन्सिलिंग जर तुम्हाला करायची असेल आमच्याकडून तर त्याच्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे, किंवा ऑफलाईन आमच्या ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट देऊ शकतात। आता लवकरच आपली काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे, सो लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करा। आमची काउन्सिलिंग ही टोटली रिफंडेबल आहे, ओके, आणि एकदम पारदर्शकपणे आम्ही ती तुम्हाला करून देणार आहोत। सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, ठीक आहे। सो या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की बघा, MBBSचे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रातले, सो त्याचे जो SML आहे, ठीक आहे, सो SMLचा आपण तिथे कट ऑफ बघणार आहोत मागच्या वर्षीचा, ठीक आहे। का? कारण आता या वर्षी जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन चालू होईल, बरोबर, जेव्हा आपल्याला आता रजिस्ट्रेशन चालू होणार आहे लवकरच नीटचं, सो त्याच्यानंतर आपला SML येईल, बरोबर। मग आता या SMLवरून आपल्याला समजेल की आपला MBBS गव्हर्नमेंटला नंबर लागेल किंवा नाही लागणार, राईट। सो आता बघा, इथे कॅटेगरी वाईज SML आणि ऑल इंडिया रँकसुद्धा मागच्या वर्षीचा कट ऑफचा दिलेला आहे, ठीक आहे। सो सर्वात पहिले बघा, ओपन कॅटेगरीचा आपण बघू शकतो SMLचा कट ऑफ होता 3914, तर ऑल इंडिया रँक होता 46447। OBCचा होता SML कट ऑफ 3896, तर ऑल इंडिया रँक होता 46260। SCBCचा SML होता कट ऑफ 5781, तर ऑल इंडिया रँक होता 66044, बरोबर। त्यानंतर EWSचा SML होता 6244 आणि ऑल इंडिया रँक होता 70480। NT1चा जो कट ऑफ होता, ठीक आहे, SML होता तो होता 10312, तर इथे आपण बघू शकतो ऑल इंडिया रँक होता 1,12,449। म्हणजे इथे जर तुमचा ऑल इंडिया रँक किंवा SML असेल तर तुमचा नक्की गव्हर्नमेंट MBBSला नंबर लागेल, ठीक आहे। त्यानंतर NT2साठी SML होता 5612, तर ऑल इंडिया रँक होता 64385। NT3साठी SML होता 5142, तर ऑल इंडिया रँक होता 59880, ठीक आहे। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी SML होता 8792, तर ऑल इंडिया रँक होता 96153। SC कॅटेगरीसाठी आपण इथे बघू शकतो जो हा होता, ठीक आहे, SML होता 13696, तर ऑल इंडिया रँक होता 1,53,667। ST कॅटेगरीसाठी SML होता 26142, तर ऑल इंडिया रँक होता आपला 3,63,856। मग जर आता बघा, इथे तुम्हाला समजते की तुमचं जर यापैकी कुठेही रँक म्हणा किंवा SML आला, ठीक आहे, सो त्याच्यानुसार तुमचं तिथे MBBS गव्हर्नमेंटला तुमची सीट मिळणार आहे, ओके। आता ते कॉलेज वाईज वेगवेगळे असतो कट ऑफ, बरोबर। सो आता तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग घ्यावं लागेल, ओके। काउन्सिलिंग घ्या, नक्की घ्या, कारण काउन्सिलिंग एकदम परफेक्ट करावी लागते। जर ती नाही केली तर तुमचं MBBSमध्ये तुम्हाला जी मिळणारी सीट असते गव्हर्नमेंटची ती तुमच्या हातातून चालली जाते, ठीक आहे। सो त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा कधीही, ओके, मॅसेज करा व्हॉट्सॲपवर किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील येऊ शकता, ठीक आहे। रजिस्ट्रेशन करा, म्हणजे लवकरात लवकर आपण तुम्हाला सर्व कॉलेजेसची इन्फॉर्मेशन देऊया, ठीक आहे।